राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे। गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे। जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नवनवीन स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने अधिकृत प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केलाय। या प्रक्रियेनुसार येत्या 20 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे। गुगल अर्थच्या सहाय्याने गावांचे नकाशे अंतिम करण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असेल। 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील। 23 मार्च 2026 पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला अंतिम मान्यता देईल। त्यानंतर 7 एप्रिल 2026 पर्यंत ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध केल्या जाईल। 13 एप्रिल पासून नागरिकांना आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येईल, तर 21 एप्रिल पर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील। जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून प्रभाग रचना 28 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम करतील। 4 मे 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केल्या जाणार आहे। या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागात आतापासूनच राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे।